मूर्ती फार छान आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. या. हो हो. इरा, बाप्पाला नमस्कार करायचा. चला चला. हा नमस्कार करा. वा 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 वा, खूप छान खूप छान. स्वतः सोबत इतरांचाही विचार करायचा ही शिकवण अत्यंत महत्वाची आहे. अरे बच्चे कंपनी कसे आहात सगळे? मस्त का? पण आता फक्त मस्त राहायचं नाही, आता फिट अँड फाईन व्हायचं. काय व्हायचं? फिट अँड फाईन. व्हेरी गुड. आणि आपला मेडिकल कॅम्प सक्सेसफुल करायचा. व्हेरी गुड. आणि त्याकरता हे बाहेरचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे आपापलं नाव द्यायचं. चला पळा पटापटा. नमस्कार डॉक्टर, मी तारिणी. नमस्कार, मी केदार. मी कत्री. सर मी टेक्नो. मैं फातिमा. नमस्कार, मी डॉक्टर कामत. हो सर, तुम्हाला सगळेच ओळखतात. इनफॅक्ट आम्हाला सगळ्यांनाच तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. आज या मेडिकल कॅम्पमुळे तुमची भेट झाली, खरंच खूप बरं वाटलं. मला खूप बरं वाटलं. आणि तसं तुमचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. हो खरंच. काय सांभाळ करणं फार सोपं असतं, पण संस्कार करणं अत्यंत महत्वाचं आहे, आणि जे तुम्ही करता. सर, आमच्या परीने जे होतंय ते आम्ही करतोय. आता सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान ठेवून इथे आलात, त्याबद्दल तुमचे खूप आभार. ठीक आहे रे, ते माझं कर्तव्य आहे. हा, आणि हे कर्तव्य करता करता माझा त्यात थोडासा स्वार्थ सुद्धा आहे. सर, कुठला स्वार्थ? आता या मेडिकल कॅम्पला येणं हे माझं कर्तव्य आहे, आणि बच्ची कंपनी सोबत मज्जा करायची हा माझा स्वार्थ आहे. आणि सर, तुमच्या बिझी शेड्यूल विषयी आणि तुमच्या कामाविषयी आम्ही सगळेच खूप ऐकू. अरे ठीक आहे ठीक आहे, किती कौतुक कराल. चला कामाला लागे. चला. हो, आता सगळे आलोच होत एकत्र, तर चला आरतीपासून सुरुवात करूया लगेच. या. अरे वा. केदार, रिपोर्टर्स हे इथे कशाला आलेत? प्रसाद घे. ये. बसा ना, बसा. इथे बसायचंय का? हो, आरामात बसा अगदी. अरे हे असं छान ऐसपैस चौशिपीत बसायची मजाच काही औरच. तुझं माहेरचं गावचं घर कसं आहे? बस. इरा, असं वरती नाही चढायचं, पाय खाली ठेवून बसायचं. तुझे लहान आहे ती. अरे नमस्कार. भाग्यवती हो. मी कौशिकी खांडेकर. खर तर त्या दिवशी आपली भेट नाही झाली. ही माझी आई सुमित्रा बेलसरे. अच्छा. त्या दिवशी आजारी होती म्हणून नाही घेऊन आलो. हो हो, माझी तब्येत बरी नव्हती ना, म्हणून यांना मंदिरात जाऊन 1108 प्रदक्षिणा घालायच्या होत्या. हो की नाही ग? हो. आणि म्हणून त्यांनी तुम्ही बसा. हो. यांना मीच बोलवलंय. तुम्ही एक काम करा मित्रांनो, बाहेर मेडिकल कॅम्प आहे तो नीट कव्हर करा. आणि लक्षात ठेवा, माझं नाव कुठेही येता कामा नये. संस्था मोठी झाली पाहिजे. चल. ह्या सगळ्याची काय गरज होती? गरज आहे. आपण समाजात ज्या काही चांगल्या गोष्टी करतो ना, त्या समाजापर्यंत पोचायला हव्यात. त्यामुळे अधिक चांगला समाज तयार होतो, माणुसकी वाढते. आणि तसे आपण कुठली गोष्ट लपून करत नाहीयेत ना, मग हे सांगायला हरकत काय? सर, माझी अशी खरंच इच्छा नाहीये की या मुलांपर्यंत समाजातल्या लोकांनी सहानुभूतीच्या भावनेने पोचावं. त्यांना जर या मुलांपर्यंत पोचायचंच असेल ना, तर त्यांनी फक्त आणि फक्त प्रेमाने पोचायला पाहिजे. आणि आपण जर हे असं मीडिया कव्हरेज वगैरे केलं तर ते होईल असं मला नाही वाटत आहे. अगं पण यामुळे लोक मोटिवेट होतील ना, त्यांना प्रेरणा मिळेल.
पण सर प्रेरणा सगळ्यांनाच मिळेल असं नाहीये ना. म्हणजे बघा, आम्ही इकडे येतो, आम्ही इथे काम करतो. सराव तसं जर असतं ना तर आज आमच्या सोबत आमच्या घरातली लोक पण इकडे आली असती या मुलांना साथ द्यायला, पण तसं नाही झालंय. म्हणजे मी त्यांना चुकीचं नाही ठरवते, मी फक्त माझं ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगते. या आधी सुद्धा असा प्रयत्न झालाय, आणि जर असंच असतं तर समाजात अनाथाश्रम उभेच राहिले नसते ना. ही मुलं अशी नसती, प्रत्येक घरात एक एक जण असलं असतं. तुझं म्हणणं पटतंय मला. आलोच. मित्रांनो, मला माफ करा, तुम्ही या. तुमच्या मॅडमशी बोलतो. तुम्ही या. आणि पुन्हा एकदा खरंच सॉरी की माझ्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. थँक्यू. ओके सर. थँक्यू सो मच सर. चला आता आरती करूया. चला लगेच. ह्या कोण आहेत? यांची ओळख नाही झाली आमची. हा, ही माझी चुलत बहीण ईशा, युवराजची बहीण. अगं बाई, म्हणजे करवलीच की. आणि हे माझे मिस्टर. अच्छा. अजय, नमस्कार. आणि चेतना वहिनी आणि मकरंद भाऊजी नाही आले का? हो, खरं तर त्यांची सुद्धा खूप इच्छा होती यायची, पण आमच्या घरी सुद्धा गणपती असतात ना. हो, आणि आमच्या घरी पाहुण्यांची खूप रेलचेल असते. नाही, म्हणून मग घरी कोणतरी पाहिजे ना, म्हणून ते घरी थांबले. त्यानिमित्तानं माणसं एकमेकांकडे येतात जातात, गाठीभेटी होतात. नाही तर काय, हल्ली प्रत्येक जण आपापल्या व्यापातच असतो, नाही का? हो ना, अगदी खरं आहे. आज सणाच्या निमित्ताने तुम्ही आमच्याकडे आलात. खूप बरं वाटलं. हो. आणि ना त्या दिवशी माझं विचारायचं राहून गेलं, पण तुमचे मिस्टर नाही दिसत आहेत कुठे? हो ना, ते नाही आले? गुड क्वेश्चन. ते येत नाहीत कुठे. का? त्यांचं पटत नाही.